सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज गुरुवार आहे. त्यानिमित्त श्री गुरुदेव दत्त यांची एक श्रद्धावरती गोष्ट आहे. लिहिलेली आहे प्राजक्ता गोरे वडगावकर यांनी आणि शीर्षक पण त्यांनी श्रद्धा असंच दिलेलं आहे. तर ती सांगते गोष्ट. घरात सकाळ झाली की हा मंत्र आधी ऐकू यायचा. कोणता? श्री गुरुदेव दत्त. आणि मगच बाकी दिवस सुरू व्हायचा. ते घर साधं होतं पण मनाने खूप श्रीमंत. आई, बाबा, आजी, आजोबा, मोठी मुलगी श्रद्धा आणि धाकटा मुलगा अथर्व. श्रद्धा नावाला जशी तशी स्वभावालाही. दत्त महाराजांवर तिची अपार श्रद्धा. घरात काही झालं तरी ती एकच म्हणायची, महाराज आहेत ना, सगळं ठीक होईल. अथर्व मात्र तिची मजा घ्यायचा. ताई, तू आणि तुझे दत्त महाराज, तो हसत म्हणायचा. श्रद्धाही हसायची. तुला वेळ आली की कळेल बरं. गुरुवार म्हणजे घरात उत्सव. देवघरात फुलांचा सुगंध, उदबत्तीचा धूर, आजीचा मंद आवाजात चाललेला जप आणि श्रद्धा दिव्यासमोर शांत बसलेली. तिच्यासाठी दत्त महाराज म्हणजे फक्त देव नव्हते, ते तिचा आधार होते. पण काही संकट अशी येतात ज्यांची चाहूल सुद्धा लागत नाही. त्या दिवशी पाऊस खूप होता. अथर्व मित्रांसोबत बाहेर गेला होता. रात्र झाली पण तरी देखील तो परतला नाही. फोन वाजला. एका अनोळखी आवाजाने बाबांच्या पायाखालची जमीन सरकवली. अपघात झालाय. क्षणात सगळं बदललं. हॉस्पिटलच्या बाहेर सगळे थरथरत उभे होते. आई रडत होती, बाबा शांत दिसत होते पण आतून पूर्णपणे कोसळले होते. डॉक्टर बाहेर आले. डोक्याला गंभीर दुखापत आहे, पुढचे 24 तास खूप महत्वाचे. आईच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आजी खुर्चीत बसून रडत होती. आणि श्रद्धा, ती देवघरातून आणलेली छोटी दत्तमूर्ती हातात धरून ICUच्या बाहेर बसली होती. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. अथर्व शुद्धीवर येत नव्हता. नातेवाईक बोलू लागले, आता देव सुद्धा काय करणार, स्वीकारायची तयारी ठेवा. श्रद्धाच्या मनात पहिल्यांदाच भीती शिरली. ती हॉस्पिटलच्या मंदिराजवळ जाऊन उभी राहिली. डोळ्यात अश्रू होते. महाराज, एवढी परीक्षा का? मी कधी काही मागितलं नाही, मग माझ्या भावालाच का? त्या क्षणी तिचा आवाज तुटला. क्षणभर तिलाही वाटलं सगळं संपलं. श्रद्धा, जप, विश्वास काही कशाचा उपयोग नाही. पण त्याच वेळी तिला आजोबांचे शब्द आठवले. दत्त महाराज भक्तांची परीक्षा घेतात पण हात कधी सोडत नाहीत. ती ठबकली. तिने डोळे मिटले, हात जोडले आणि पहिल्यांदाच रडत रडत म्हणाली, माझा विश्वास कमी पडू देऊ नका. त्या रात्री ती ICU बाहेर बसून अखंड जप करत होती. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आई तिच्याकडे पाहत होती. तिच्या स्वतःच्या श्रद्धेलाही आता श्रद्धाच आधार देत होती. पहाटे अचानक ICU मध्ये हालचाल सुरू झाली. डॉक्टर धावत आत आले. सगळ्यांचा श्वास अडकला. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. रिस्पॉन्स मिळतोय, तू शुद्धीवर येतोय. क्षणभर कोणालाच काही कळलं नाही. आई रडत रडत खाली बसली. बाबांनी डोळे पुसले. आजीच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, दत्त. श्रद्धा शांत उभी होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते पण चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. काही दिवसांनी अथर्व घरी आला. अजूनही अशक्त होता. तो हळू श्रद्धाजवळ बसला. ताई, त्याचा आवाज मंद होता, तुझे दत्त महाराज खरंच सोबत असतात बहुतेक. श्रद्धा हसली. मी सांगितलं होतं ना, वेळ आली की कळेल तुला. त्या रात्री देवघरात दिवा तेजाने पेटला होता आणि त्या प्रकाशात एक गोष्ट सगळ्यांना समजली. श्रद्धा म्हणजे संकट नसणं नाही, श्रद्धा म्हणजे संकटातही न ढळणं.
जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा कधी कधी विश्वास श्वास बनून उभा राहतो. पटतंय ना मंडळी? जर या कथेने तुमच्या मनातल्या श्रद्धेला स्पर्श केला असेल तर एकदा मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त. प्राजक्ता ताई गोरे, वडगावकर. खूप सुंदर पोस्ट आहे, अगदी मनाला भावली. खरंच आपली सगळ्यांची अशी श्रद्धा असायलाच हवी. दत्तगुरु, गणपती, भगवान शंकर, विष्णू, जे कोणी तुमचे आराध्य देव असतील त्यांच्यावरती अगदी मनापासून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. सगळं छानच होणार, नक्की, खात्री आहे मला. मंडळी, तुम्हाला पण पटत असेल तर मला नक्की कळवा बरं का. धन्यवाद.